नमस्कार मित्रांनो, आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191वी जयंती साजरी करत आहोत. थोर कृतिशील विचारवंत, अंधश्रद्धा निर्मूलक, प्रथम मुख्याध्यापिका, प्रथम स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाईचं नाव भारतभर घेतलं जातं. 1896-97 मध्ये आज जसा करोना पसरला तसंच त्या काळी प्लेग पसरलं होतं. आजच्याही पेक्षा भयानक त्या काळी अवस्था होती. प्लेगच्या रुग्णाला कोणी तपासायला तयार नव्हतं, त्यांच्या मृतदेहाला कोणी हात लावायला तयार नव्हतं. परंतु ज्योतिबा फुले नसताना स्वतः सावित्रीबाई फुले, स्वतः दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत यांना घेऊन एक दवाखाना त्यांनी स्थापन केला आणि तिथं प्लेगग्रस्तावर उपचार चालू केले. सत्यशोधक विचारवंत स्त्रीचं हे मोठं कार्य आपल्या प्रत्येकाला माहीत असायला हवं. सावित्रीबाईंनी कवितेत सांगितलंय, 2000 वर्षाचे शूद्रा दुखणे लागले, ब्रह्मविद सेवेचे भूदेवाने पछाडले. माणसाना सांगण्याजोगा शिक्षण धर्म हा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. माणसातलं पशुत्व घालवायचं असेल तर माणसाला ज्ञान मिळवायला हवं. हा महत्वाचा विचार सावित्रीबाईंनी तत्कालीन काळामध्ये ज्योतिबांच्या नंतर समाजामध्ये पेरण्याचा अट्टहास केला, प्रयत्न केला. या प्लेगच्या साथीमध्येच एकदा त्यांना कळालं की बाबा अस्पृश्य वस्तीमध्ये प्लेग पसरलेला आहे, तिथं कुणी जायला तयार नव्हतं. सावित्रीबाई स्वतः तिथं गेले. पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या 10 वर्षाच्या मुलाला प्लेग झाला होता. सोबत नेहमीचे कार्यकर्ते नव्हते. ते दलित मुलाला त्यांनी खांद्यावर घेतलं आणि दवाखान्यात कुस्ती केली. किती मोठेपणा बघा. आज कोरोना काळामध्ये पेशंट बरोबर कोणाची जायची तयारी नाही, भीतीने लोक घाबरले. त्या काळामध्ये स्वतः रिस्क घेऊन सावित्रीबाईंनी तिथे त्या मुलाला दवाखान्यात ऍडमिट केलं. पांडुरंगचा जीव वाचला, पण सावित्रीबाईंना प्लेगचा आजार झाला आणि त्यातच त्या गेला. सावित्रीबाईचे एक चरित्र फार मोठं समाजासाठी मार्गदर्शक आहे. ज्योतिबाने स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे ज्योतिबाच्या नंतरही पेरली. ज्योतिबाच्या अंत्ययात्रेत यशवंत बरोबर स्वतः ते अंत्ययात्रेचं मडकं धरून भाऊबंदाच्या म्हणजे जुन्या अंधश्रद्धेच्या ह्याच्यावर त्यांनी प्रहार करून ज्योतिबांचा अंत्यसंस्कार केला. सावित्रीबाईंना मूल होत नव्हतं, म्हणून सावित्रीबाईचे वडील म्हणजे ज्योतिरावांचे सासरे स्वतः ज्योतिरावांच्या मागे लागले की तुम्ही दुसरं लग्न करा. तत्कालीन समाजात सुद्धा ज्या काळामध्ये बहुपत्नीत्वाला मान्यता होती, कायदेशीर हे असताना सुद्धा ज्योतिरावाने म्हणले नाही, सावित्री हेच माझं सर्वस्व आहे आज सांगणारा सत्यशोधक विचारवंताच्या माग सावित्रीबाईंनी त्यांचा विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. हे तत्कालीन स्त्रीचं कार्य आजच्या स्त्रियांना, समाजाला, विद्यार्थ्यांना, सर्वांना मार्गदर्शक आहे. आजकाल सोशल मीडियामध्ये सत्य कुठं लपलंय सापडत नाही लोक, किंवा सोशल मीडियावर जे असतं ते सत्यच असतं असंही काही नसतं. त्या काळामध्ये सुद्धा सावित्रीबाईंनी सत्याची कास धरली. याचं उदाहरण द्यायचं झालं तर सध्या एक टीव्हीवर मालिका चालू होती सावित्री ज्योती नावाची. या मालिकेला प्रेक्षक न मिळण्यामुळे त्या चॅनलनं ती मालिका बंद केली. यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव दुसरं कुठलंही असू शकत नाही. आज समाजामध्ये आजच्या कोरोना काळामध्ये सावित्रीसारख्या डॉक्टरची गरज आहे, सावित्रीसारख्या नर्सची गरज आहे, सावित्रीसारख्या स्वयंसेवकांची गरज आहे, सावित्री ज्योतिबासारख्या शिक्षकाची गरज आहे, सावित्रीबाईसारख्या मुख्याध्यापकाची गरज आहे. या सगळ्या समाजामध्ये हे विचार रुजवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि त्या विचारावर थोडासा प्रभावित होऊन तो विचार समाजामध्ये तसेच शाळेमध्ये रुजवण्याचं काम आपण करूया. त्याचबरोबर एक छोटंसं सावित्रीबाईची कविता आहे, ज्ञान नाही ते घेण्याची वृत्ती नाही, तयाशी मानव म्हणावे का, असं सावित्रीबाई म्हणतात. ज्ञानाशिवाय माणूस अपुरा आहे. तर आज आपण सावित्रीबाईच्या 191व्या जयंतीनिमित्त हे सर्व ज्ञान आचरणात आणून त्याचं रूपांतर, आपलं जीवन कसं सुसह्य होईल याकडे लक्ष देऊन आपण
सावित्रीबाईंना योग्य बळ देऊया, त्यांच्या विचाराला बळ देऊया, तो विचार समाजात पसरवण्याचे कार्य करूया. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सोकीर्ती कानी न ऐकावी, सोकीर्ती कानी ऐकू नये. मग ही कीर्ती मी तुम्हाला सांगतो की माझी नाही, सावित्रीचा विचार पेरण्याचं काम करतोय. आपणही तो विचार सर्वत्र पेरण्याचा प्रयत्न करावा, जमलं तर अंगीकरण्याचा प्रयत्न करावा. आज आमच्या पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी कुंभार मॅडम यांनी रक्तदानाचा शिबिर उस्मानाबाद येथे घेतले. सावित्रीबाईच्या जन्मदिनानिमित्त त्यांचं आपण अभिनंदन करूया. सर्व रक्तदात्यांचं अगदी मनापासून स्वागत करूया आणि सावित्रीबाईचा विचार अगदी सक्षमपणे समाजात पेरण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू.